कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावित्री काय झालं आता तरी? हरी सरांनी चिठ्ठी वाचली का? काय बोलले ते? पारू, हरी सर ती चिठ्ठी नाही वाचू शकले। मी माझ्या तिकटाच्या हाताने त्यांना हळद लावली, त्यांचा गाल खूप चुरचुरायला लागला। बाळा, ते तोंड धुण्यासाठी त्यांच्या रूम मध्ये गेले। ही शेवटची संधी आहे तुझ्याकडे, जा आणि सगळं सत्य सांगून टाक त्यांना। सावित्री आत्या, ह्या समण्यात येणं कारण हरी सरांना त्रास होतोय। आज काय बी होऊ दे, जात्याने एकदाच काय तो सोक्ष लावूनच टाकते। थांब बाळा, हे बघ, समोरच्या दरवाजाने अजिबात जाऊ नकोस। हॉलमध्ये सगळी मंडळी बसली, पण काही पण करून तुला हरी सरांपर्यंत पोहोचायला लागेल। मी आलेच। पारू थांब, हे काय गाठोडं का घेतलंयस तू? सावित्री आत्या, मी हरी सरांना समजा सत्य सांगून टाकणार आहे, पण माझ्या दुर्दैवानं जर का त्यांना सांगता नाही आलं तर मला हळदीला बसावं लागत। आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून हरी सरांच्या नावाची हळद मी नाही लावू शकत। म्हणजे तू? वय, मी घर सोडून जाईन, परत कधी बी येणार नाही। काय बोलतेस तू? काही करणार नाहीयेस तू? सावित्री आत्या, आता नका थांबू। सावित्री आत्या, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? तुम्ही मला एक वचन द्या, मी गेल्यावर तुम्ही बा आणि गणीची काळजी घ्या। बा खचून जाईल, लई त्रास होईल, त्याला माहित आहे मला, पण तुम्ही त्याला सावरून घ्या। त्याला सांगा की त्याच्या पोरीला एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागलाय। सावित्री आत्या, माझ्या देवी आईंची काळजी घ्या, घरात समद्यांची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्याबद्दल आणि आदित्य सरांबद्दल घरात कुणाला बी आणि आदित्य सरांना कधी बी सांगू नका। घर मला इसरून जाईल हळूहळू। पती एक पारू नावाची पोरगी येड्यासारखं जीव लावायची समजा नाही करणार आहे मी असं काय। सावित्री आत्या, तुम्हाला हे करावंच लागल। सावित्री आत्या, मला नाही वाटत मी हरी सरांना समजा सांगू शकेन। मला त्यांना फसवायचं नाही, असं वाटते की लई मोठी काहीतरी गडबड होईल, आणि ह्यो एकच मार्ग दिसतोय मला। पारू, माझं ऐक। सावित्री आत्या, थांबवू नका, माझं ऐक। तुम्हाला शपथ आहे माझी। हे काय, हरीश नाही आला अजून? हरीश इतका वेळ वरती काय करतोय? नक्कीच काहीतरी गडबड असणार। नवरी मुलीला हळदीसाठी बोलवा, नवरदेवाला सुद्धा हळदीसाठी बोलवून घ्या। नवरीची हळद झाली की दोघांचं एकत्र औक्षण करायचं। गुरुजी, मी आणते पारूला बोल। नाही वेट प्रिया, तू कशाला जातेस? दामिनी आंटी जातील ना, कारण काय आहे, पारू पण आता या फॅमिलीचा पार्टच आहे ना। मग तिला बोलवायला असं एम्प्लॉई जाणार ते बरोबर नाही वाटत, हो ना दामिनी आंटी? सासू मॉम, चालेल ना? हो, मी जाते पारूला आणायला, तसंही ते माझं कर्तव्यच आहे ना। दामिनी, तुझ्या तोंडून कर्तव्य ऐकून आश्चर्य वाटतंय, पण ठीक आहे, बोलो पारूला, जा।
त्या दोघींना अचानक पारू फॅमिली मेंबर वाटायला लागली. काल मी कुछ काला. आती बस. नाही नाही, मी बसायला नाही आले. बर पण तू इथून का आलीस? पडली असतीस, काही झालं असतं तर? परिस्थिती तशी नव्हती हरीश सर. मला लई काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी लई वेळा प्रयत्न मी केला पण ते शक्य नाही झालं. हरीश सर, मी आज सावित्री आत्याकडे तुमच्यासाठी चिठ्ठी मी पाठवली होती. हो, सावित्री आत्याने दिली ती मला चिठ्ठी, पण हळदीमध्ये ती दामिनी मॅडमने काढून घेतली माझ्याकडून. पण झालंय काय? तुला काय एवढं सांगायचंय मला? तू का घाबरली आहेस? हरीश सर, मला माफ करा. मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय? कोणासोबत? भरू, हे कोणी बांधलंय? आदित्य सरांनी. भरू, काय बोलतेस तू भरू? वय हरीश सर, हे सत्य आहे. त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. तेव्हा आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. अरे सर, जाहिरातीच्या शूटिंगला तुम्ही बसणार होतात म्हणून मी तयार झाले होते. पण अचानक तुम्ही कुठंतरी गायब झालात. आणि पुढं काय झालं हे तर तुम्हाला माहीतच आहे. अरे सर, शूटिंग बंद पडू नये म्हणून मी नाईलाजाने तयार झाले. मला काय माहिती ते जाहिरातीतलं खोटं लगीन माझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.